महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुका लागल्यात। आतापर्यंत 3 वेळा अजित पवार या संघटनेच्या अध्यक्षपदी राहिलेत, पण आता अजित पवारांनी पुन्हा म्हणजे चौथ्यांदा या निवडणुकीसाठी अर्ज भरलाय। आता दादांच्या चौथ्यांदा अर्ज भरण्याच्या मुद्द्यावरून ही निवडणूक आधीच चर्चेत आलेली असताना त्यात मुरलीधर मोहोळ यांच्यामुळे ही निवडणूक तापलीये। कारण काय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमओएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय। ही निवडणूक 2 नोव्हेंबरला होणार आहे। त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर आहे। या संघटनेशी 30 संघटना जोडल्या गेल्या आहेत आणि या 30 संघटनांमधून प्रत्येकी 2 जण या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत। म्हणजे 60 सदस्य या निवडणुकीमध्ये मतदान करतील। 2025 ते 2029 या काळासाठी ही निवडणूक होणार आहे। अध्यक्षपदासोबतच पदाधिकाऱ्यांची देखील निवड या ठिकाणी होणार आहे। आता जसं की आधी सांगितलं की अजित पवार 3 वेळा या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद म्हणून कार्यरत आहेत आणि आता ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। 2013 पासून त्यांनी संघटनेचे अध्यक्षपद भूषवलं आणि आता 2 दिवसांपूर्वी त्यांनी अर्ज दाखल केलाय। अजित पवारांनी 2006 ते 2018 दरम्यान महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचे अध्यक्षपद भूषवलं। त्यानंतर 7 वर्षांचा कूलिंग ऑफ पिरियड होता। त्यानंतर 2025 मध्ये पवारांनी पुन्हा राज्य खो खो संघटनेचे अध्यक्षपद भूषवलं। दरम्यान राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपदी कार्यरत असतानाही संघटना न्यायालयात गेल्यानं अजित पवारांनी खो खो संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारलं। आता खो खो संघटनेमधूनच ते ऑलिम्पिकच्या अध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये आहेत। पण आता ही निवडणूक आधीच चर्चेत आली आहे, कारण भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेनुसार आणि नव्या स्पोर्ट्स कोडनुसार 3 टर्म अध्यक्षपद भूषवल्यानंतर चौथ्यांदा अध्यक्ष होता येत नाही। पण तरी सुद्धा अजित पवारांनी चौथ्यांदा निवडणुकीसाठी अर्ज भरलाय आणि नियमानुसार हे कृत्य बेकायदेशीर ठरू शकतं। आणि महत्त्वाचं म्हणजे आधीच महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटना टार्गेटवरती आहे, कारण राज्य सरकारकडून गेल्या 3 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी 12,45,00,000 निधी एमओएला देण्यात आलाय। पण या निधीचा हिशोब दिला नसल्याचा आरोप एमओएच्या महासचिव नामदेव शिरगावकर यांच्यावरती होतोय। अहवाल सादर करण्याबाबत राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयानं एमओएला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे। त्यामुळे आधीच एमओए चौकशीच्या कचाट्यात अडकले आहेत। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी एका वृत्तपत्राला बोलताना ही माहिती दिली। आता अशा दादांच्या चौथ्यांदा अध्यक्षपदावरून सुद्धा मुद्दा उपस्थित होतोय आणि त्यात आता भाजपचे नेते आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये उडी घेतली। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटने उपाध्यक्ष असणारे मुरलीधर मोहोळ देखील या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत असल्याचं समजतंय। त्यामुळे गेल्या 3 टर्म कोणतेही टफ फाईट नसताना अजित पवार महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून येत होते। पण आता मुरलीधर मोहोळ यांनी ही शड्डू ठोकल्यानं यंदा अजित पवारांना ही निवडणूक जड जाऊ शकते आणि अध्यक्षपदासाठी दादा विरुद्ध अण्णा अशी लढत होणार असल्यानं ही निवडणूक चुरशीची होणार एवढं मात्र नक्की। तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।